तर मुलांनो, प्रॅक्टिस सेट 1.2 मधला पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. काय म्हणतोय? डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट्स अँड विच आर नॉट. जस्टिफाय युअर आन्सर. आता याच्या 3 कंडिशन दिलेली आहे. काय म्हणतोय? सेट एक्स, सेट ए इज सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट 3x - 1 इज इक्वल टू 2. ही पहिली कंडिशन आहे. तर पहिली कंडिशन आपण लिहून घेऊ आन्सर मध्ये. सेट ए is set of all x such that 3x - 1 is equal to 2. बरोबर आहे. आता 3x - 1 is equal to 2 आहे, तर x ची व्हॅल्यू काय येईल ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, तर आपण इथे लिहूया 3x - 1 is equal to 2. आता हा इकडे जाईल तर काय ना, 3x is equal to 2 plus 1. तर 3x is equal to किती आला बेटा? 3 आला. तर x किती आला? 3/3. तर x ची व्हॅल्यू किती आली? 1. x ची व्हॅल्यू किती आली? 1. बरोबर आहे. x ची व्हॅल्यू आली 1. आता तर देअरफॉर a किती येणार बेटा? a मध्ये सेट, a च्या सेट मध्ये कोणता नंबर येणार? एकच नंबर येणार, आणि दॅट इज 1. ठीक आहे. आता दुसरी केस काय म्हणतात? b इज अ सेट ऑफ ऑल x सच दॅट x इज अ नॅचरल नंबर बट x इज नायदर अ प्राइम नंबर नॉर अ कंपोजिट नंबर. आता काय म्हटलं? जे x आहे ते काय आहे? नॅचरल नंबर, परंतु x ना तर प्राइम नंबर आहे नाही कंपोजिट नंबर आहे. ठीक आहे, x काय आहे? ना तर प्राइम नंबर आहे नाही कंपोजिट नंबर आहे. तर b मध्ये असा कोणता एक नॅचरल नंबर येणार जो ना तर प्राइम नंबर आहे नाही कंपोजिट नंबर आहे. तर प्राइम नंबर कोणता येतो बेटा? 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 हे काय आहे? प्राइम नंबर आहे. कंपोजिट नंबर काय झाले? 2, 4, 6, 8, 9, 10, 12 हे काय आहे? कंपोजिट नंबर आहे. पण एक असा एक नॅचरल नंबर आहे जो ना तर प्राइम नंबर आहे नाही कंपोजिट नंबर आहे. तर आन्सर काय येणार? 1 येणार. ठीक आहे. नाव तिसरं बघूया. सी मध्ये काय आहे? सेट C is a set such that C is a set of all x. काय म्हणू? C is a set of all x such that x belongs to natural number. कॅपिटल N काय आहे? नॅचरल नंबर. whereas x is less than 2. आता x काय आहे? नॅचरल नंबर, परंतु x काय म्हटलेला आहे आपल्याला? लेस दॅन 2 म्हटलेला आहे. आता एक असा नॅचरल नंबर जो 2 पेक्षा लहान आहे, कोणता येईल बेटा? तर तो एकच आहे, अँड दॅट इज 1. आता बघूया, a ची व्हॅल्यू पण 1 आली आहे, b ची व्हॅल्यू पण 1 आली आहे, आणि c ची व्हॅल्यू पण 1 आली आहे. तर आपण काय म्हणू? सिन्स ऑल sets contain only one number. ठीक है, only one number or exactly same, okay, only one number and exactly same, therefore A is equal to B is equal to C. ठीक है, तर all sets are equal, all sets are equal. बरोबर आहे. अशा प्रकारे पहिला प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे. आता करूया मुलांनो दुसरा प्रश्न. ठीक आहे, तर दुसरा प्रश्न काय म्हणतो? डिसाइड वेदर सेट A and B are equal set. गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर. आता ए काय आहे? ए इज अ इव्हन प्राइम नंबर म्हटलंय. आता इव्हन प्राइम नंबर किती आहे? तर बेटा एकच आहे. हे इव्हन प्राइम नंबर किती आहे? एकच आहे. त्याच्यानंतर आता आपण याला करू. ए काय दिलेला आहे? इव्हन प्राइम नंबर. ए काय आहे? इव्हन प्राइम नंबर. बरोबर आहे. ए काय आहे? इव्हन प्राइम नंबर. देअरफॉर ए मध्ये इव्हन प्राइम नंबर किती आहे रे बेटा? एकच आहे, अँड दॅट इज 2. बरोबर आहे. नाव दुसरं काय दिलं? बी
is set of all x such that 7x minus 1 is equal to 13. 7x minus 1 किती आहे 13. तर आपण काय करू या इक्वेशनला लिहून घेऊ इथे. ठीक आहे. b is a set of all x such that 7x minus 1 is equal to 13. बरोबर आहे. आता 7x minus 1 is equal to 13 याला सॉल्व करू. तर इकडे काय येणार 7x हा -1 इकडे जाणार तर काय होणार 13 प्लस 1. तर 7x 13 प्लस 1 किती 14. तर x इज इक्वल टू किती आहे 14 डिवायडेड बाय 7. तर x ची व्हॅल्यू किती आली रे बेटा x ची व्हॅल्यू आली 2. ठीक आहे. तर b सेट मध्ये किती व्हॅल्यू येणार एकच येणार 2. आता ही a आणि हा a आणि हा b सारखे आहेत. बरोबर आहे. हियर एलिमेंट ऑफ b अँड a आर एक्झॅक्टली सेम. तर आपण इथे उत्तर काय लिहिणार हियर एलिमेंट ऑफ b अँड a आर पेन बदलवतो एक्झॅक्टली सेम. exactly same. Therefore, A is equal to B. ठीक आहे. A is equal to B. तर अशा प्रकारे दुसरा प्रश्न सॉल्व झालेला आहे. राईट. आता काय करू आपण आता तिसरा प्रश्न करूया. ठीक आहे. काय म्हणतो प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट. आता याच्यातला कोणता एम्प्टी सेट आहे पहिला प्रश्न दिला A is a set of all A such that A is a natural number and smaller than 0. ठीक आहे. A काय म्हटलेला आहे A नॅचरल नंबर म्हटलेला आहे आणि स्मॉलर दॅन 0 म्हटलेला आहे. तर नॅचरल दॅन एक नॅचरल नंबर कुठून चालू होता तर बेटा 1 2 3 4 5 6 7 8 हे सर्व काय आहे नॅचरल नंबर. तर आपण लिहूया नॅचरल नंबर कोणते आहेत रे बेटा. तर नॅचरल नंबर आहेत आपले 1 2 3 4 5 असे करत इन्फिनिटी पर्यंत आहे. आता मला सांगा एक तरी नॅचरल नंबर 0 पेक्षा लहान असो का नाही. ठीक आहे. तर आपण याचं उत्तर काय लिहिणार तर a इज इक्वल टू a such as a is a natural number. ठीक है. लेस देन 0. ठीक है. तर असा एकही नॅचरल नंबर नाही राहत जो 0 पेक्षा छोटा राहील. ठीक आहे. तर त्यामुळे हा सेट कसा राहणार एम्प्टी सेट अशी व्हॅल्यूज नाही राहत. तर काय लिहिणार देअरफॉर सेट A is an empty set. ठीक है. as it does not have any element. ठीक है. it does not have any element. तर अशा प्रकारे पहिला प्रश्न सॉल्व झालेला आहे. आता दुसरा प्रश्न कोणता बी सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता काय म्हटलेलं आहे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता बी इज इक्वल टू आता हे परत लिहून घेऊ कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. राईट. आता मला एक सांगा एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0 काय म्हणताय बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता 0चा जर स्क्वेअर केला तर काय येणार बेटा 0च येणार. तर याच्यामध्ये बी ची व्हॅल्यू किती येत आहे तर बी ची व्हॅल्यू येते 0. आता सपोज जर याच्यात बी ची व्हॅल्यू आली 0 तर मला एक सांगा बी हा एम्प्टी सेट झाला का नाही. एम्प्टी सेट नाही झाला कारण की त्याच्यात काही ना काहीतरी व्हॅल्यू आहे. बरोबर आहे. याच्यात काही ना काही व्हॅल्यू तरी आहे आणि ती व्हॅल्यू कोणती आहे बेटा 0 आहे. ठीक आहे. तर लिहू आपण इथे काय उत्तर लिहिणार सेट बी. ठीक आहे. is not an empty set. ठीक है. as it contains one element and तो one element कोणता आहे तर तो आहे 0. ठीक आहे. अशा प्रकारे दुसरा सॉल्व झालेला आहे. आता आपण काय करूया तिसरा
तर काय म्हणतो, सी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट 5x minus 2 is equal to 0 where x belongs to नॅचरल नंबर. ठीक आहे, कॅपिटल एन म्हणजे काय होतो, नॅचरल नंबर. तर याला आपण परत लिहूया. ठीक आहे, याला मी परत लिहितो. राईट, याला कसं वाचायचं तुम्हाला समजलेलं असेलच ना. राईट, कसं वाचायचं, सेट सी इज सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट 5x minus 2 is equal to 0 and x belongs to कॅपिटल एन म्हणजे नॅचरल नंबर म्हटलेला आहे. ठीक आहे रे बेटा, आता आपण काय करू, सर्वात पहिले या 5x minus 2 ला सोडू. राईट, तर 5x minus 2 is equal to 0. तर 5x is equal to minus 2 आणि x is equal to minus 2 by 5. आता minus 2 by 5 हा काय आहे बेटा, रॅशनल नंबर आहे. हा नॅचरल नंबर आहे का, नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण काय लिहिणार याला, सी इज अ एम्प्टी सेट. ठीक आहे, सी काय आहे, नॅचरल नंबर आहे का, नाही. तर सी काय आहे, एम्प्टी सेट झाला. ठीक आहे, तर आपण इथे उत्तर काय लिहिणार, तर सेट सी इज an empty set. ठीक है, as it does not have any element. ठीक है, empty set at it does not have any element. तर अशा प्रकारे तिसरा प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे. आता आपण चौथा प्रश्न करूया. तर मुलांना चौथा प्रश्न आपल्या स्क्रीनवर दिसत आहे. काय म्हणताय, राईट विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर फायनाइट और इनफायनाइट. आता आपल्याला काय म्हटलंय, कोणते सेट फायनाइट आहे आणि कोणते सेट इनफायनाइट आहे ते शोधा. तर आपण सर्वात पहिले बघूया. ठीक आहे, सेट ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट x should be less than 10. करेक्ट, x ची व्हॅल्यू काय आहे, 10 पेक्षा लहान आहे. whereas x belongs to नॅचरल नंबर. आता x काय आहे बेटा, नॅचरल नंबर. आता नॅचरल नंबर 10 पेक्षा लहान किती आहे, तर 1 2 3 4 5 6 7 8 9 पर्यंत. ठीक आहे, तर हा काय झाला, 9 पर्यंतच आहे ना. तर हा काय झाला, फायनाइट सेट झाला. तर याचं उत्तर काय येणार बेटा, याचं उत्तर येणार a इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 9 पर्यंत. राईट, 9 पर्यंतच येत आहे. त्याच्यामुळे हा काय झाला, सेट झाला तुमचा फायनाइट सेट. ठीक आहे, नाउ सेट ए इज an इनफायनाइट सेट. सॉरी, फायनाइट सेट झालं, इनफायनाइट नाही, फायनाइट, माय मिस्टेक. फायनाइट set as it contains 9 एलिमेंट. याच्यात किती एलिमेंट आहे, 9 एलिमेंट्स. राईट, ना दुसरा प्रश्न बघूया. काय म्हणतोय, B is a set of all y such that y is less than -1. ठीक आहे, whereas y belongs to i. i म्हणजे काय आहे, इंटिजर. ठीक आहे, आता इंटिजर किती आहे रे बेटा, तर 0 पण एक इंटिजर आहे, 1 2 3 4 इन्फायनाइट पर्यंत, -1 -2 -3 इन्फायनाइट पर्यंत. आता आपल्याला म्हटलेलं आहे की हा जो इंटिजर आहे हा लेस दॅन -1 आहे. आता -1 पेक्षा कमी कोणता येतो, -1 -2 -3 -4 -5 काउंट करू शकत नाही. आपली 7 पुस्तक संपून जाईल पण काउंट करू शकत नाही. त्याच्यामुळे याला काय म्हणणार बेटा, याला इनफायनाइट सेट म्हणणार. तर काय येणार बेटा, तर या सेट मध्ये कोण कोण येत आहे, आता लेस दॅन -1 म्हणजे कोण झाला, -2 झाला, -3 झाला, -4 झाला. ठीक आहे, -5 झाला अँड सो ऑन, एवढे येणार. ठीक आहे ना. तर त्याच्यामुळे आपण काय म्हणा, सेट बी. ठीक आहे, सेट बी इज an इनफायनाइट सेट. ठीक है, as we cannot count its element.
ठीक है, इसलिए एलिमेंट काउंटच नाही करू शकत. -6 -1 अपनी साथ कुछ तो खत्म हो जाएगी, लेकिन नंबर नहीं खत्म होने वाला है. ठीक आहे. तर याच्यानंतर आपण काय करूया, याच्यानंतर आपण तिसरा करूया. तिसरा काय म्हणतोय, सी काय आहे, सेट ऑफ ऑल स्टुडंट ऍट स्टँडर्ड 9 इन युअर स्कूल. आता माझी एक शाळा आहे, तुमची एक शाळा आहे, त्या शाळेमध्ये 9वा वर्ग आहे, तर प्रत्येक वर्गात मानले 60-65 आहे. तर आपण त्यांना काउंट करू शकतो. त्याच्यामुळे तो एक इन्फायनाइट सेट होणार का, नाही. ज्यांना आपण काउंट करू शकतो, होऊ शकते 200 असेल, 300 असेल, त्या सर्वांना आपण काउंट करू शकतो. त्याच्यामुळे तो काय झाला, एक फायनाइट सेट झाला. ठीक आहे. तर आपण लिहिणार सेट सी इज अ फायनाइट सेट as we can count number, as we can count number students of standard 9. ठीक आहे. तर अशा प्रकारे तिसरा संपलेला आहे. नाव चौथा काय म्हणतो, सेट ऑफ पीपल लिव्हिंग इन अ विलेज. ठीक आहे. आता एका गावात होऊ शकते 1000 लोक राहत असतील, 10,000 होऊ शकते, पण जेवढे पण राहणार त्या सर्वांना आपण काउंट करू शकतो. बरोबर ना, त्या सर्वांना आपण काउंट करू शकतो. त्याच्यामुळे आपण काय म्हणणार की याला फायनाइट सेट म्हणणार. ठीक आहे. तर याचं उत्तर काय येणार, तर याचं आहे इट इज अ फायनाइट सेट as we can count number of people living in a village. ठीक आहे. त्यांना आपण मोजू शकतो. बरोबर आहे ना. आता आपण करूया पाचवा प्रश्न. तर पाचवा प्रश्न काय म्हणतो, ठीक है, सेट ऑफ ऑल एपरेटस यूज इन लैबोरेटरी. तो लैबोरेटरी मध्ये मान लेते हैं कुछ एपरेटस है. ठीक है, कुछ एपरेटस है, हो सकता है बीकर हो सकता है फनेल हो, कुछ भी हो सकता है. राइट. तो इनको हम क्या कर सकते हैं, गिन सकते हैं. ठीक है. तो इसके कारण ये क्या आएगा, फाइनाइट सेट आएगा. राइट. तो हम क्या लिखेंगे, इट इज अ फाइनाइट सेट as we can count number of apparatus used in laboratory. तो हम क्या लिखेंगे यहां पर, it is a finite set as we can count number of apparatus used in laboratory. ठीक है. लैब में जो भी apparatus है हम यूज कर सकते हैं. इसके कारण क्या आएगा, इट इज अ फायनाइट सेट. बरोबर आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, आपला कॅमेरा थोडासा तिरपा झाला. ठीक है. ओके. नाउ नेक्स्ट क्या है रे बेटा, सहावा, सेट ऑफ वोल नंबर. ठीक है. अब वोल नंबर क्या होता है, तो वोल नंबर कौन सा होता है, 0 से स्टार्ट होता है, 0 1 2 3 4 इनफाइनाइट तक. तो हम वोल नंबर को मान लेते हैं W से करेंगे. ठीक है. 0 1 2 3 4 5 एंड सो ऑन. ठीक है. अब ये क्या है, इनफाइनाइट है, कि होल नंबर को हम बोल नहीं सकते कि भैया ये लास्ट नंबर है. ठीक है. तो हम बोलेंगे इट इज एन इनफाइनाइट सेट as we cannot count number of its एलिमेंट. उसके एलिमेंट को हम काउंट ही नहीं कर सकते, इनफाइनाइट नंबर है. बरोबर है. नाउ
अभी कौन सा है, छठवां, सातवां और लास्ट है सेट ऑफ रैशनल नंबर। अब बेटा रैशनल नंबर क्या होता है, होल नंबर भी एक रैशनल नंबर है, इंटीजर भी एक रैशनल नंबर है, नेचुरल नंबर भी एक रैशनल नंबर, और ये सब इनफाइनाइट है। तो जो सेट ऑफ रैशनल नंबर होगा वो भी तो इनफाइनाइट होगा, ठीक है। तो हम यहां पर उत्तर लिखेंगे, क्या उत्तर लिखेंगे, ठीक है। नाउ रैशनल नंबर इंक्लूड्स, ठीक है, रैशनल यहां पर ऐसा रैशनल नंबर, ठीक है, नंबर इंक्लूड्स, क्या होता है, नेचुरल नंबर, ठीक है, नेचुरल नंबर, उसके बाद होल नंबर, एंड इंटीजर, बरोबर है, इंटीजर, ठीक है। इसके कारण हम क्या बोलेंगे यहां पर, इट इज एन इनफाइनाइट सेट, क्या होगा, इट इज एन इनफाइनाइट सेट एज वी cannot count number of its element, बरोबर आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो आपला प्रॅक्टिस सेट 1.2 संपलेला आहे। जर तुम्हाला माझे व्हिडिओ पसंत येत असेल तर आपल्या चॅनलला जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।